मंडळी, राज्यातील प्रशासकीय IAS आणि IPS अधिकाऱ्यांमध्ये सध्या एक जोरदार चर्चा रंगली आहे। ही चर्चा आहे वांद्र्यातल्या पुनर्विकास प्रकल्पामधल्या गैरगुंतवणुकीची। याबाबत एका भारतीय वंशाच्या ब्रिटिश नागरिक निशित पटेल यांनी मुंबई पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवली। त्याचा तपास मुंबई पोलीस दलातील प्रॉपर्टी सेलच्या विभागाकडून करण्यात येतोय। वांद्र्यातल्या पुनर्विकास प्रकल्पात गुंतवणूक केल्यास प्रचंड मोठा आर्थिक लाभ होणार असल्याचा आमिष दाखवण्यात आल्याचा आरोप यातून करण्यात आलाय। 100% आगाऊ रक्कम प्रकल्पात गुंतवल्यास त्यातून चांगला नफा होणार असल्याचा आमिषही दाखवण्यात आलाय। या फसवणुकीला राज्याच्या पोलीस दलातील अनेक बडे अधिकारी, मंत्रालय आणि मुंबई महापालिकेतले अधिकारी, निवृत्त न्यायाधीश तसंच सिनेकलाकारही बळी पडल्याचं समजतं। या प्रकल्पात बड्या मंडळींनी 50 लाख ते 20 कोटी रुपयांची रोख रक्कम गुंतवल्याचा दावा हा तक्रारदारानं केलाय। त्यावरून या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी असू शकते हे लक्षात येईल। धक्कादायक बाब म्हणजे निशित पटेल यांनी मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यावर वांद्र्यातल्या कमलकुंज नावाचा गृह प्रकल्प हा सुरू करण्याचा गंभीर आरोप केलाय। महेश पाटील आणि इतर 5 अधिकाऱ्यांविरोधात त्यांनी तक्रार करून गंभीर आरोप केले। ये पैसे की बात ऐसी है कि 50 से 60 करोड़ रुपया ऐसा आ रहा है कि उसने इन्वेस्टर लोग से लिया है। आपने भी कुछ पैसा इन्वेस्टर से लेके उनको दिए था ऐसा? मैंने पैसा इन्वेस्टर से उसके कहने पे एज अ पोस्टमैन तरीके से मैं यूज़ किया है। मेरे को 2, 3, 4 इन्वेस्टर के पास जाके मैं पैसा लिया है और महेश पाटिल को हमने पहुंचा दिया है कि महेश पाटिल के आदमी आके पैसा लेके गए हैं। हमारे पास कोई भी इन्वेस्टर के पैसे नहीं है, हमने रखे नहीं है और सब महेश पाटिल के पास है पैसा। दरम्यान निशित पटेल यांनी पोलिसांमध्ये महेश पाटील यांची तक्रार केल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आल्याचाही आरोप करण्यात येतोय। महेश पाटील यांनी काही बाउन्सर्सच्या मदतीनं आपल्याला कार्यालयात बांधून मारहाण केल्याचा आरोप निशित पटेल यांनी केलाय। तसंच बंदुकीचा धाक दाखवून मारण्याची धमकी दिल्याचा आणि 60 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोपही त्यांनी केलाय। मेरे ऑफिस में मेरे को किडनैप करके 2 घंटे तक मेरे को बहुत मारा, जिसमें महेश पाटिल, प्रसाद केरनार, APS स्वाति वरुते, अली रजा और 2 बाउंसर शामिल थे। मेरे को इतना मारा कि ऐसा बोला कि तेरे पास ही सब पैसा है, ऐसा तू बोल। इसके बाद महेश पाटिल, अली रजा लोग ने मेरी फैमिली को सेक्सुअल असॉल्ट करेंगे ऐसा बताया। मेरे को भी मारने की धमकी दी, मार डालने की धमकी दी। मेरे को महेश पाटिल ने गन दिखाया। दरम्यान मुंबई महापालिकेचे अधिकारी महेश पाटील यांनी निशित पटेलांचे सर्व आरोप हे फेटाळून लावले। IPS अधिकारी, शासकीय अधिकारी, बॉलिवूड सेलिब्रिटी यांनी एकूण 60 कोटी रुपये घेतलेले आहेत किंवा दिलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। माझं याबाबत स्पष्टीकरण असं आहे की अशा कुठल्याही प्रकारचे बॉलिवूड अधिकारी, शासकीय अधिकारी किंवा कुठलेही IPS अधिकारी यांनी माझ्या समक्ष किंवा मला माहीत असणाऱ्या अशा कुठल्याही अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट केलेली नाही आहे। माझ्या अपरोक्ष कुठल्या ह्या गोष्टी झाल्या असतील तर त्याच्याबद्दल मी भाष्य करू शकत नाही आहे, परंतु असे कुठलेही तांत्रिक किंवा कायदेशीर पुरावे निशित पटेल यांच्याकडे असतील तर त्यांनी ते तपास यंत्रणाला सादर करावेत अशी मी त्यांना विनंती करतो। कुठलेही व्हिडिओ किंवा कुठलेही ऑडिओ असेल तर त्याबाबत माझा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली किंवा ते ऑडिओ मी त्यांना फोन करून धमकवलं आहे, मी त्याचं स्पष्टपणे खंडन करतोय। किंवा त्यांच्याकडे अजून कुठलेही पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावेत आणि त्या पुराव्यांमध्ये माझी डायरेक्टली इनडायरेक्टली इन्व्हॉल्वमेंट आहे असं त्यांनी स्पष्ट मला सांगावं किंवा तपास यंत्रणांना दाखवावं। असं कुठल्याही प्रकारचं ऑडिओ कॉल किंवा असं कुठल्याही प्रकारचं व्हिडिओमध्ये माझी इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, कुठलीही मारहाण मी त्यांना केलेली नाही आणि कुठल्याही प्रकारची खंडणी मागितलेली नाही। दरम्यान तक्रारदार निशित पटेल यांनी आता आणखी एक दावा केलाय। महेश पाटील यांना त्यांनी 3 इनोवा घेऊन दिल्या असा धक्कादायक दावा निशित पटेल यांनी केलाय। माझ्या मित्रांच्या नावावर खरेदी केलेल्या इनोवा या महेश पाटील यांच्याकडे असल्याचं निशित पटेल यांनी म्हटलंय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।